असेल प्रेम तुझं माझ्यावर तर मला कधी विसरू नको. आहे आपल्यात थोडा दुरावा, पण माझी जागा दुसऱ्या कोणाला देऊ नको. मुलांना कितीही त्रास झाला ना तरी तो रडत नाही, पण जेव्हा एखाद्या मुलीसाठी तो रडतो तेव्हा विचार करा, ती मुलगी त्याच्यासाठी किती महत्त्वाची असेल. प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्नच करायला पाहिजे असं नाही, एकमेकांना सुखात पाहणं हे पण प्रेम आहे. तू नको येऊस, आता खूप थकलोय मी, जगायला शिकलोय मी. आयुष्यभर असंच राहू दे एकटं मला, कळू दे मला चुकलोय मी. एखाद्याला एवढं पण इग्नोर करू नका की त्यानं दिवस रात्र हाच विचार करावा की माझं चुकलं तरी काय. प्रेम मिळावं म्हणून सगळेच प्रेम करतात, पण प्रेम मिळणार नाही हे माहिती असून सुद्धा जो प्रेम करत असतो त्याला खरं प्रेम म्हणतात. कधी कोणाचा रिप्लाय लेट यायला सुरुवात झाली की समजून जा, त्यांना तुमचा कंटाळा यायला लागला आहे. प्रेम जर शरीरावर असतं तर तुझ्यासारख्या खूप मुलींवर झालं असतं, आणि रोज हे वेडं मन तुझ्या आठवणीत रडलं नसतं. बाळ माझं थोडं ऐक ना, झालेलं सगळं विसरून आपण पुन्हा एक होऊयात ना. एखाद्याला मिळवण्याच्या आनंदापेक्षा त्याला गमावण्यामागचं दुःख अधिक असतं, कारण कोणीतरी भेटण्याचा आनंद क्षणिक असतो, पण गमावण्याचं दुःख आयुष्यभर राहतं. तिचा फोन व्यस्त असला तरी जीव घाबरतो, तर तिला दुसऱ्या मुलासोबत बघितल्यावर कसं वाटत असेल याचा विचार तिने एकदा तरी करावा. बाळ मान्य आहे थोडं खराब आहे, पण तुझाच आहे ना मी. गुलाबांची दादागिरी लग्नाच्या आधी, नंतर राज्य मात्र मोगऱ्याचं असतं. प्रेम देवाला भेटलं नाही तर आपल्याला कसं मिळेल. तिला मी चुकीच्या गोष्टींपासून लांब ठेवायचो, ती मलाच चुकीचं समजून बसली. परत आयुष्यानं मला त्याच ठिकाणी आणलं जिथून स्वतःला सावरायला मी खूप दिवस लावले होते. माझी काळजी करू नको, मी माझ्या दुःखातही आनंदी आहे, फक्त तू खुश राहा एवढंच कर. आपलं मन ज्या व्यक्तीमागं धावतं त्या व्यक्तीला आपल्या भावनांची थोडी पण कदर नसते. किती दिवस बोलणार नाहीस ग तू? 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, पण एक दिवस तरी तुला वाटेल ना, आपण एवढा तिरस्कार करत होतो तरी तो आपल्यावर जीवापाड प्रेम करत होता. कोणाला सांगू नको की मी तुझ्यासाठी रडतो, नाहीतर लोकांना वाटतं मुलं रडत नाहीत. कदर करता यायला हवी, कारण परत परत कोणी आयुष्यात येत नसतं. कितीही कमव, वर काहीच घेऊन जाणार नाही. अरे वेड्या, दारात आलेला यम चप्पलसुद्धा घालू देत नाही. चुकल्यावर समजून सांगायचं असतं बाळा, सोडून जायचं नसतं. जीव लावतोय तुला, तिरस्कार माझा कधी करू नको. तुला वाटेल तेव्हा प्रेम कर, पण विसरून मात्र जाऊ नको. कुणात जास्त जीव अडकवू नका, नाहीतर तडफडतच राहाल. स्पर्श तर सोडाव, फक्त नजरेनं जरी बघितलं आवडत्या व्यक्तीला तरी सुख भेटतं. आयुष्यात असं काही हरवलंय जे मनापासून हवं होतं. लोक आता पण मला तुझे समजून राहिलेत. प्रत्येक गोष्टीत वाद होणार असेल तर संवाद न झालेलाच बरा. प्रेम आहे याचा पुरावा द्यावा लागत असेल तर समजूतदारीनं घेतलेला दुरावाच बरा. ट्रस्ट मी, एखाद्याला मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. भेटणं न भेटणं नशिबाचा भाग असतो. नातेसंबंधांमध्ये जबरदस्ती करणं बरोबर नाही. ज्यांना जिथं समाधान वाटतं त्यांना तिथंच सोडलेलं बरं. खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगलं. माझी गोष्ट तेव्हाच संपली जेव्हा माझ्या राणीच्या गोष्टीतला राजाचा रोल तिनं दुसऱ्याला दिला. शेवटी तिला डिस्टर्ब करायचं सोडून दिलं. आता खुश आहे ती. ट्रस्ट मी, आपलं खरं प्रेम जर चुकीच्या व्यक्तीवर वाया गेलं तरी नशिबानं ते प्रेम योग्य व्यक्तीकडून परत मिळतं.